नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. डोंगरकडा येथील श्री स्वयंभू जटाशंकर सभागृहात अंगणवाडी सेविकांचे ई-आकार प्रशिक्षण संपन्न. दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी रॉकेट लर्निंग या संस्थेमार्फत जिल्हा प्रकल्प अधिकारी, शहर प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिका यांच्या सहकार्याने ई-आकार या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन श्री स्वयंभू जटाशंकर सभागृह डोंगरकडा येथे करण्यात आले. प्रशिक्षणकर्त्या प्रतीक्षा पखाले यांचे व अंगणवाडी पर्यवेक्षिका रत्नमाला सोनमनकर यांचे डोंगरकडा सेविका यांच्या वतीने श्रीची प्रतिमा, शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले व प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली. या ई-आकार प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे अंगणवाडी सेविकांचा व्यावसायिक विकास घडवणे आणि 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी शैक्षणिक क्रियाकलापांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पद्धती विकसित करणे, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कौशल्य शिक्षण प्रक्रियेत पालकांचा सक्रिय सहभाग, दैनंदिन उपक्रमांची आणखी शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर. हा उपक्रम अंगणवाडीतील शिक्षण अधिक प्रभावी, संपर्क आणि बालक केंद्रित करण्यासाठी मुलांची भूमिका बजावत आहे. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. माझं नाव रत्नमाला यादवराव सोनमनकर, मी पर्यवेक्षिका, विभाग वारंगळ. बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हे प्रशिक्षण नेहमी चालू असते. दररोज प्रत्येक अंगणवाडी सेविकेने घेतलेला असते ई-आकार. तरी पण प्रशिक्षण घेतलं म्हणजे त्याच्यात आणखी भर पडावा यासाठी प्रशिक्षण घेण्यात येत आहे. याच्यामध्ये ECC डे दर महिन्याला 10 तारखेला प्रत्येक सेविकेने भरावायचा असते. त्यांचा बालकाचा विकास व्हावा यासाठी बौद्धिक विकास म्हणजे मेंदूचा विकास 90% ह्या बालकाचा 0 ते 6 वर्षापर्यंत होतो. याच्यामध्ये जेवढं जाळं म्हणजे घट्ट होईल तेवढं ते पूर्ण आयुष्यामध्ये होत नाही. त्यासाठी 0 ते 6 वर्षापर्यंत बालकाचा विकास होण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत असतो. जिल्हा आरोग्य आणि महिला बालकल्याण एकत्रच आहे. दोन्ही समन्वय दोन्हीचा साधला जातो. त्यांच्यासाठी वेगळं घेतलं जातं. त्यांची बॅच वेगळी असते, सेविकेची वेगळी. माझं नाव प्रतीक्षा पखाले आहे. मी ई-आकारमध्ये आता जिल्हा समन्वयमध्ये कार्यरत आहे. आपण हे प्रशिक्षण सेविकांना कोणत्या संदर्भात आता सेविकांना हे ट्रेनिंग त्यांच्या मुलांच्या संदर्भात आहे. म्हणजे मुलांचे जे काही विकास आहेत आणि त्यानंतर मुलांच्या ज्या सुरक्षितता असतात किंवा सर्वांगीण विकासासाठी त्यानंतर अंगणवाडीमध्ये आपण आता जे आपलं शैक्षणिक साहित्य येतं त्या शैक्षणिक साहित्याचा कसा उपयोग करायचा, त्या संदर्भात कशा ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या त्या संदर्भात आपण अंगणवाडी सेविकांना काय आव्हान शिक्षणाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना हेच आव्हान आहे की त्यांच्याकडे भावी भविष्य आहे, मुलं आहेत. आता ही भावी भविष्यात कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात जाणारी आहे, टीचर, शिक्षक, कलेक्टर, डॉक्टर ह्या पद्धती धारण करणार आहेत. तर त्यांचा विकास हा इथे होतो. कारण असं म्हणतात की अंगणवाडी लेवलला म्हणजे 3 ते 6 वयोगटापर्यंत मुलांचा 90% जास्त विकास झालेला असतो. तर हा विकास इथे पाया मजबूत झाला तर मुलं अजून सक्षम